संजय ठुबे सौंदाळा तालुका निवासा येथील शेतकरी असून आमच्या येथून विश्वविंड ते भेंडा 220 केव्ही महापारेषण कंपनीची अतिउच्च दाब वीज वाहिनीची लाईन नेवासा, पाथर्डी आणि नगर तालुक्यातून ही लाईन गेलेली आहे. या कंपनीचे मोठे राजकीय वरदहस्त असल्यामुळं या कंपनीने नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला तसेच नेवाशाचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव या अधिकाऱ्यांचा वापर करून या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या जमिनी शेतकऱ्यांना धमकावून शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल करून प्रसंगी शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकून त्या शेतजमिनीवर अतिक्रमण करून हा प्रकल्प कमकुवत प्रकल्प पूर्ण केलेला आहे. आणि विशेष म्हणजे हा प्रकल्प पूर्ण करायच्या आतच 2 वेळेस लोहसर तालुका पाथर्डी आणि रांजणगाव तालुका नेवासा येथील टावर लाईन हे कोसळलेले होते. यावरून या कामाचा दर्जा लक्षात येतो की ह्या कंपनीने किती सक्षमपणाने या लाईन उभारलेल्या होत्या. ह्या कामाच्या गुणवत्तेबाबत तसेच यांचे जे गैरप्रकार आहेत यांनी जे शासकीय यंत्रणेला हाताशी धरून शेतकऱ्यांच्या जमिनीवरती अतिक्रमण करून अत्यंत तोडकी रक्कम मोबदला जो आहे तो तोडका रक्कम देऊन कुठलेही नियम कायदे न पाळता स्वतःच्या मनमर्जीने शेतकऱ्यांना पोलिसांकडून धमकावून हा प्रकल्प पूर्ण केलेला होता. हे प्रकल्प पूर्ण करताना प्रकल्प बाधितग्रस्त याची सुद्धा यांनी नियमावली ही केलेली नव्हती. त्याचबरोबर विजेच्या सुरक्षेबाबत कुठलीही काळजी ही घेतलेली नव्हती. त्यामुळे आम्ही काय केलं होतं की 16 डिसेंबर 2025 रोजी उपनिबंधक उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे तक्रार केली होती व उपनिबंधक उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद साहेबांनी त्यांच्या आदेशाने महापारेषण कंपनीने केलेले अतिक्रमण त्वरित काढून दोषींवर गुन्हा दाखल करण्याबाबतचे आदेशित केलेले होते. तसेच 30 डिसेंबर 2025 रोजी पोलीस महासंचालक मुंबई यांनी सुद्धा SP सोमनाथ घारगे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना खाजगी शेतजमिनीत चौकशी न करता बेकायदेशीरपणे महापारेषण कंपनीला पोलीस बंदोबस्त पुरवून शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करणारे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यावर कारवाई करण्याबाबत कळवलेले होते. तसेच शेतजमिनीतील शेतमालकांची पूर्वसंमती परवानगी न घेता महापारेषण कंपनीने केलेले अतिक्रमण तात्काळ हटवून नियोजित पेट्रोल पंपासाठी जमीन मोकळी करून देण्याबाबत देखील कळवलेले होते. एवढे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन देखील नगरचे पोलीस अधीक्षक आणि नेवाशाचे पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्यांनी सगळ्या तक्रारी ज्या आहेत शेतकऱ्यांच्या ह्या तशाच धुळखात पडून आहेत त्याकडे पाहिलेले देखील नाही. एवढ्या गंभीर बाबीकडे बरं ह्या मार्गातील ज्या शेतकऱ्यांच्या लाईनमुळं जे शेतकऱ्यांच्या फसवणुकी झालेल्या आहेत ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पूर्णपणे माहीत आहेत. या कंपनीचे चालक, मालक आणि दोषी अधिकारी हे सगळे माहिती असून देखील नेवाशाचे पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी तत्कालीन सुनील पाटील ह्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान कार्यालयाला गोलमाल करणारे अहवाल सादर केलेले आहेत. ह्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात वरिष्ठांना अहवाल देताना घटनास्थळी येणं, घटनास्थळीचा पंचनामा करणं आणि त्या पद्धतीने कारवाई होणं हे अपेक्षित असतानाही उलट पक्षी की शेतकऱ्यावरती अन्याय कसा होईल ह्या सूड भावनेने त्यांनी वरचेवर कार्यालयात बसूनच वरचेवरती गोलमाल अहवाल शासनाला कळवलेले आहेत. ह्या गोष्टी मागच्या आठवड्यात आम्हाला एक बातमी मिळाली होती की अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश साहेब ज्यांचा मोठा नावलौकिक आणि दरारा देखील आहे तर ते आल्यानंतर नगरच्या पोलिसांची तपासणी नगर पोलीस विभागाची तपासणी करण्यासाठी येणार आहेत अशी समजले. आणि 2 दिवसापासून बातम्या सतत झळकत आहेत की जे काही उत्कृष्ट काम करणारे छोटे उत्कृष्ट काम करणारे
पोलीस आहेत त्यांचे सत्कार वाहवा करताना आम्ही बातम्याच्या माध्यमातून पाहत आहोत. परंतु सगळ्यात मोठं रॅकेट जे झालेलं आहे हे सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना माहिती असून देखील यांनी हे दडपून का ठेवलं आणि याचा तपास उघडकीस का येत नाही, ही एक शेतकऱ्यांच्या मनामध्ये मोठी कुजबुजीचा विषय झालेला आहे. किमान वरिष्ठ आणि धडाडीचे कृष्णप्रकाश साहेब, जे की महाराष्ट्र राज्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक म्हणून ज्यांचा नावलौकिक आहेत, ते तरी या प्रकरणाचा तपास योग्य मार्गाने करतील का, अशी पण आम्हाला शंका येत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांवरती मधल्या काळात जे काही गुन्हे दाखल झालेले होते त्या गुन्ह्याचा धनंजय जाधव साहेबांच्या काळातच केवळ एक शेतकऱ्याला टार्गेट करून पाच गुन्हे, खोटे गुन्हे दाखल करण्याचं धाडस धनंजय जाधव साहेबांनी केलं होतं. परंतु त्या गुन्ह्याची चार्जशीट फाईलसुद्धा यांनी कोर्टाला अद्यापपर्यंत सादर केलेले नाहीत. इतके मोठे जर समजा हे गुन्हे यांनी केलेले गुन्हे जर दडपून राहत असतील तर खरोखर वरिष्ठ येणारे, चौकशीला येणारे अधिकारी आणि गुन्हेगार अधिकारी यांचा तपास योग्य रीतीने करतील का, अशी शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे.